काटोल नरखेड़ विधानसभा क्षेत्र में मतदान में बड़े स्तर पर धांधली और वोट चोरी का गंभीर आरोप सामने आया है। विपक्षी नेताओं ने दावा किया है कि इस क्षेत्र में कुल 35,535 वोटों की चोरी की गई है। इस जांच के लिए 60 लोगों की विशेष टीम 3 महीनों तक मतदार सूची का विश्लेषण करती रही। आरोप है कि वर्तमान विधायक चरण सिंह ठाकुर के 2 भाइयों के नाम मतदाता सूची में 2-2 स्थानों पर दर्ज है, जिससे बड़े पैमाने पर दोबारा मतदान हुआ। इसी के साथ 0 हाउस नंबर वाले और गलत नाम पते वाले मतदाता बड़ी संख्या में पाए गए। सबसे गंभीर आरोप ये लगाया गया कि मध्य प्रदेश के लांघा गांव से बोगस मतदाता लाकर काटोल में मतदान कराया गया, जिसमें उस गांव की सरपंच वनिता पारड़कर का भी नाम शामिल बताया गया है। विपक्ष ने कहा कि ये सिर्फ एक क्षेत्र नहीं, कई विधानसभा क्षेत्रों में वोट चोरी का संगठित खेल चल रहा है। सभी मतदार यादी की पूर्ण तपासनी और स्वच्छता की मांग की गई है। लोकांना 60 लोकांनी 3 महिने याचा अभ्यास करून त्या निमित्तानं अशा पद्धतीने काम केलं। एक कोंढाळीचे भारतीय जनता पार्टीचे नेते योगेश चाफले, याचं नाव आता कोंढाळीची नगरपंचायतचं आरक्षण काय येईल त्या पद्धतीने त्यांनी कोंढाळीमध्ये सुद्धा नाव ठेवलं आणि आपल्याला जे आरक्षण पाहिजे ते कोंढाळीमध्ये आलं नाही तर ग्रामीणमध्ये सुद्धा आपलं नाव राहायला पाहिजे म्हणून ते ग्रामीणमध्ये सुद्धा जिल्हा परिषद निवडणुकीसाठी त्यांनी आपलं नाव ठेवलं। अशा पद्धतीनं अनेक ठिकाणी डबल मतदान त्या निमित्तानं आहे। विधानसभेत याचा फार मोठ्या प्रमाणात अशा पद्धतीनं मतचोरी झाली, अशा प्रकारची संपूर्ण परिस्थिती आहे आणि ह्या सर्व गोष्टी आता हळूहळू प्रत्येक मतदारसंघातल्या ज्या ज्या आमदारांनी किंवा माजी आमदारांनी आपला अभ्यास करून या आपल्या मतदार यादीचा अभ्यास केला, ती सर्व मतदारसंघातली आकडेवारी हळूहळू आता पुढे येईल। म्हणूनच आमचा जो मोर्चा निघाला होता 1 तारखेला मुंबईला, त्या 1 तारखेच्या मोर्चामध्ये आमची हीच मागणी होती की अशा पद्धतीनं घोटाळे आहेत एका मतदारसंघामध्ये। आता काटोलमध्ये मी तुम्हाला सांगितलं 35,535, अशा पद्धतीनं अनेक मतदारसंघामध्ये घोटाळे आहेत, मतचोरी आहे। आमचं तेच म्हणणं होतं की या सर्व बाबतीत संपूर्ण मतदार याद्याची व्यवस्थित पाहणी करून तपासणी करून ज्या जाणीवपूर्वक चुका केलेल्या आहेत निवडणुका जिंकण्यासाठी, त्या पद्धतीनं हे संपूर्ण नाव चांगल्या पद्धतीने यादी स्वच्छ करावी, त्या चुका संपूर्ण इलेक्शन कमिशननी काढाव्या आणि मग निवडणुका घ्याव्या, अशी आमची सर्व महाविकास आघाडीच्या पक्षांची मागणी होती। पण याच्याकडे इलेक्शन कमिशननी भारतीय जनता पार्टीच्या दबावाखाली आमच्या मागण्याकडे कोणतेही लक्ष दिलं नाही। दिलीप बाबूलालजी ठाकूर एका ह्याच्यात, दुसऱ्या ह्याच्यात दिलीप सिंग करून टाकलं, SING सिंग लावून दिलं। दिलीप सिंग ठाकूर तिने इथं आय कार्ड बनवलं आपल्याकडे महाराष्ट्रामध्ये आणि महाराष्ट्रामध्ये आय कार्ड बनवून आपल्या महाराष्ट्रामध्ये मतदान केलं तिने। आहे सरपंच लांघेची, हे पहा आय कार्ड, आणि हा सरपंच असल्याचा दाखला त्यांचा प्रमाणपत्र की या सरपंच लांघेचे म्हणून। लांघा म्हणजे मध्य प्रदेश, म्हणजे मध्य प्रदेशचे सुद्धा लोक महाराष्ट्रामध्ये आणून जेवढे काही मध्य प्रदेशच्या लागून मतदारसंघ आहेत त्या ठिकाणी मध्य प्रदेशचे लोक महाराष्ट्रामध्ये आणून त्यांचं नाव नोंदवून घेतलं, त्यांच्याकडनं मतदान करून घेतलं। अशा पद्धतीनं माझ्या मतदारसंघामध्ये 35,535 हे मतचोरी त्या निमित्तानं करण्यात आली आहे। त्याचबरोबर अनेक आमचे जे लोक त्यांचे नाव वगळण्यात आले। तुमच्या माहितीसाठी सांगतो की आमच्या कोंढाळी आता नगरपंचायतच्या निवडणूक आहे, तिथे आमचे संभाव्य उमेदवार जे नगराध्यक्षाचे होते संजय राऊत, यांचं नाव कोंढाळीमधनं वगळलं। त्यांचं नावच नाही, म्हणजे आम्ही त्यांना उभं करणार होतो नगराध्यक्षासाठी, त्यांचं नाव वगळलं। आम्ही त्याची रीतसर तक्रार केल्यानंतर कलेक्टरनी आदेश पारित केला आणि कलेक्टरनी त्याच्यामध्ये म्हटलं आहे की श्री संजय राऊत कोंढाळी यांचं नाव हेतुपुरस्पर काढण्यात आलेलं आहे। त्यांनी आपलं नाव कोंढाळीमधनं कमी करण्यासाठी कुठेही अर्ज केला नाही आणि अशा पद्धतीने आज त्यांचं नाव तिथे नसल्यामुळे ते आज कोंढाळीच्या नगरपंचायतच्या निवडणुकीमध्ये उभं राहू शकत नाही। त्याच्यामुळे अशा पद्धतीनं आपल्या विरोधकाचे नाव कमी करायचे,
आमच्या मतदारसंघात अनेक आमच्या कार्यकर्त्याचे नावं कमी केले. अशा पद्धतीनं जवळजवळ हा कलेक्टरचा आदेश जो आहे, हा कलेक्टरचा आदेश मी इथे लावलेला आहे. अशा पद्धतीनं अनेक प्रकारे 35,535 मतं काटोल मतदारसंघामध्ये याची मतचोरी करण्यात आलेली आहे. कलेक्टरकडे अर्ज केल्यानंतर त्यांनी रीतसर चौकशी करून त्यांनी स्वतः कबूल केलं, कलेक्टरनी स्वतः कबूल केलं, हा त्यांचा आदेश आहे की संजय राऊत यांचं नाव हेतू पुरस्कार कमी करण्यात आलं. संजय राऊत यांनी माझं नाव कमी करावं असा कुठेही अर्ज केला आणि त्याची त्यांनी पोलिसांनी चौकशी करावी असं कलेक्टरनी म्हटलं आहे. या हे संपूर्ण प्रकरणात अतिशय गंभीर आहे आणि त्याच्यामुळे याची चौकशी करावी असं जिल्हाधिकारी नागपूर यांनी आदेश पारित केले.